साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूर महानगरपालिका आणि जर्मनी येथील UTBW कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तंत्रप्रणाली बसविण्यात आली असून यामुळे शहरात वितरित होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सोलापूर शहराच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याकरिता जर्मनी येथील UTBW आणि फ्राउनहावर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे टाकळी येथून येणारे कच्चे पाणी व शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतरचे पाणी हे ऑनलाईन वॉटर क्वालिटी सिस्टीमद्वारे तपासणी करून त्याचा संपूर्ण डेटा यापुढे ऑनलाईन डिजिटल क्लाउडवर अपलोड करण्यात येणार आहे. यामुळे शहरात पुरवठा होणारे पाणी पिण्यालायक आहे की नाही हे समजण्यात मदत होणार आहे. ही नवी प्रणाली सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या मशीनवर बसविण्यात आली आहे. या प्रसंगी महापौर श्रीकांत नायनम, पालिका आयुक्त P. शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, जर्मनी येथील UTBW कंपनीचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी आशिष पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. या लॅबोरेटरीमध्ये पाण्यातील धातू तपासण्याकरिता जवळपास 25 तपासण्या होणार असून या प्रोजेक्टला पालिकेस 1 वर्षाकरिता विनामूल्य सेवा देणार आहे, अशी माहिती UTBW कंपनीचे प्रतिनिधी आशिष पंडित यांनी दिली. नमस्कार, माझं नाव आशिष पंडित. मी लेट्सब्रिज या कंपनीच्याकडनं आम्ही जर्मन स्टेट गव्हर्नमेंट ऑफ बाडन-व्युर्टनबर्गचे भारतातले प्रतिनिधी आहोत. तर त्यांच्या सहकार्याने आणि सोलापूर महानगरपालिका करता आम्ही एक नवीन उपक्रम 1-2 वर्षापूर्वी चालू केला होता की एक सोलापूरच्या पाण्याच्या बद्दलचे जे पॅरामीटर्स आहेत सगळे वेगळे ते ऑटोमॅटिकली मेजर करण्याकरता ऑटोमेटेड इक्विपमेंट्स लावावेत सोरेगाव प्लांटमध्ये आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे जे आहेत pH, टर्बिडिटी, कंडक्टिव्हिटी, फ्लो आणि एक 20-25 टाईपचे केमिकल ॲनालिसिस या सगळ्याकरता आम्ही जर्मनीमधल्या UTBW, उमवेल्टेक्निक बाडन-व्युर्टनबर्ग, फ्राउनहॉफर आणि जर्मन स्टेट गव्हर्नमेंट या तिघांच्या सहकार्याने आणि लेट्सब्रिज या त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून आम्ही आणि सोलापूर कॉर्पोरेशनच्या सहयोगातून आम्ही ते आता इक्विपमेंट इथे आज लावलेले आहेत सगळे आणून. ते आता पुढचे वर्षभर सगळा डेटा ऑटोमॅटिकली कलेक्ट करतील. हा सगळा डेटा, ह्या डेटाचा ॲक्सेस सगळ्यांना राहील. त्या डेटाच्या भरोशावरती सगळं ॲनालिसिस करता येईल की रिसोर्सेस कसे वापरायचे आणि कुठल्या टाईपचे पॅरामीटर्स आपल्याला बदलता येतील. आणि या सर्वांचा फायदा हा सोलापूरचा जो पाणी पुरवठा आहे त्या क्वालिटी जी आहे ती क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याकरता होईल. ज्यात समजा काही आलं बाहेर की याच्यात हे केमिकल जास्ती आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ॲनालिसिस करता येईल आणि तुम्ही नवीन फिल्ट्रेशन टेक्निक टाकू शकता. तर हा जो जर्मन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेला एक प्रोजेक्ट आहे हा आज महापौर आणि कमिशनर साहेब आणि ॲडिशनल कमिशनर साहेबांच्या आणि साहेबांच्या समोर आता मी तो जस्ट त्यांना चालू करून दाखवला सगळं. आणि याचा फायदा पुढे सोलापूर आणि जर्मनीमध्ये सहकार्याकरता होईल. नवीन अजून कामं युरोपियन युनियन आणि जर्मनीच्या माध्यमातून सोलापूरची करायचा आमचा विचार आहे अजून आणि त्याच्याकरता एक नवीन प्रोजेक्टसुद्धा चालू करतो आहोत आम्ही. या सगळ्याचा फंडिंग वगैरे सगळं जर्मन साईडनी येतं आहे. त्यामुळे आपल्या गावाचा फायदा व्हावा आणि सहकार्य आम्हाला मिळतं आहे तसंच मिळत राहावं एवढीच अपेक्षा. पाण्याची चाचणी केल्यानंतर त्याचे ऑनलाईन रिपोर्ट पालिकेला व जर्मन सरकारला उपलब्ध होणार असून त्यामुळे पुढील पाण्यामध्ये कुठल्या घटकाचे प्रमाण कमी अधिक आहे या मशीनद्वारे मोफत करणार आहे, अशी माहिती आयुक्त P. शिवशंकर यांनी दिली. केंद्र शासनाच्या आणि जर्मनी शासनाच्या अगोदर एक कोऑर्डिनेशनचा एक अग्रीमेंट झाला होता. त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि बाडन-व्युर्टनबर्ग म्हणून जर्मनीमध्ये राज्य शासनाचं असं 2 राज्य शासनाच्या मध्ये पण कोऑर्डिनेशनसाठी आणि टेक्नॉलॉजीच्या अदलाबदला आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या मध्ये पण नवीन टेक्निकच्या अदलाबदला हे करायचा अग्रीमेंट झाला होता. त्या अनुषंगाने त्या बाडन-व्युर्टनबर्ग राज्य शासनाच्या लेट्सब्रिज म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून अविनाश पंडित म्हणून तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यांच्या माध्यमातून अगोदर 2017मध्ये इथे एक सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सोबत एक वर्कशॉप झालेले. इकडे पाणीच्या सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाणीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो पाणीचा प्रॉब्लेम मेन क्वालिटीचा कसा सॉल्व करू शकते त्या अनुषंगाने त्यानंतर आमचा एक अग्रीमेंट पण झालेले. त्यांच्या अग्रीमेंटच्या MOUच्या प्रमाणे त्यांनी फ्री ऑफ कास्टमध्ये आम्हाला आज 3 इन्स्ट्रुमेंट इथे बसवलेले ऑटोमॅटिक सेन्सरच्या माध्यमातून तो पाणीच्या क्वालिटी कळतात. रॉ वॉटरच्या काय टर्बिडिटी आहे, काय pH आहे आणि ते किती फ्लो आहे.
तर त्या माध्यमातून त्याप्रमाणे आम्ही पुढे त्यांच्या आलमच्या किती प्रमाणे आम्ही तो टाकू शकते आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करू शकते आणि त्यानंतर ट्रीटेड झाल्यानंतर पण त्या पाणीच्या क्वालिटी काय असं 25 प्रकारच्या क्वालिटी टेस्टिंग ऑटोमॅटिक क्वालिटी टेस्टिंग होतात. त्या जो टेस्टिंग झालेले तो पण क्लाउडमध्ये ऑनलाईनमध्ये आम्हाला ऑफिसमध्ये पण मिळू शकते आणि जर्मन गव्हर्नमेंटला पण ऑनलाईनमध्ये तो रिपोर्ट जातात. तो पण आम्हाला काय पुढे काय सजेशन करायचं असेल तर तो रिपोर्ट बघून आम्हाला डायरेक्ट सजेशन करू शकते. क्वालिटी चेंजेसच्याबद्दल काय काय कारवाई करू शकते लगेच आम्ही त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई ठेवू शकते. असेच पाण्याच्यामध्ये जो हेवी मेटलच्या आर्सेनिकच्या प्रमाण असू दे आयरनचे प्रमाण असू दे वेगळा डेंजरस मेटल्स असतात त्यांचं प्रमाण पण किती आहे तो पण आम्ही या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या इक्विपमेंटच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकते. त्याप्रमाणे पूर्ण सोलापूर शहरवासियांना सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी आम्हाला भरपूर मदत झालेली. त्यांच्या माध्यमातून आता जवळपास 50 लाखाचा इक्विपमेंट आहे तो फ्री ऑफ कास्टमध्ये स्टेट जर्मन गव्हर्नमेंटच्या कंपनीच्या माध्यमातून आता फ्री ऑफ कास्टमध्ये आम्हाला मिळालेले आणि आज तो सुरुवात झालेले. मी त्या बाडन वुटनबर्ग स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि लेट्स ब्रिजिट कंपनीच्या दोघांना मी आभार मानतो. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच हे मशीन महापालिकेला उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर श्रीकांत शनायन्नम यांनी जर्मन सरकारचे आभार मानले. सोरेगाव पंप हाऊस येथे आम्ही हानी करायला आलो. केंद्र शासन आणि जर्मनी गव्हर्मेंटच्या वतीने पाण्याच्या ज्या शुद्धीकरण आहे पाण्याच्या स्थिती काय ते त्या रॉ वॉटरमध्ये मशीन त्यांनी बसवलेलं आहे. त्या मशीनच्या माध्यमातून जे प्युरिटी काय ते आपलं ऑनलाईन आपल्याला दिसतं आहे आणि बाकीचे एक 20 टेस्टिंगसाठी एक मशीन दिलेलं आहे. त्या मशीनच्या माध्यमातून आपलं पाणी किती शुद्धता आहे आणि आपलं पाणी सोलापूर शहरासाठी शुद्ध पाणी देण्यासाठी मदत होणार आहे. तरी आपण सोलापूर शहरासाठी स्वच्छ पाणी देण्याचा त्यांनी आपल्याला प्रयत्न करणार आहे आणि जर्मनी गव्हर्नमेंटने आपल्याला मदत या ठिकाणी दिलेलं आहे. आपण सोलापूर शहराला चांगलं पाणी देऊ आणि त्यांनी मदत केल्याबद्दल जर्मनी गव्हर्नमेंटला आभार मानते. धन्यवाद.